चला तर आज आपण खमंग असा ठेचा बनवूया. ठेचा खूप छान लागते आणि कढी आमटी वगैरे काही करायची म्हणलं, हिरव्या पालेभाज्यांची भाजी वगैरे करायचं म्हणलं की ठेचा लागतोच. आणि असाही भाकरीसोबत आणि पोळीसोबत खायला खूप छान लागते. एक वेळेस अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवा. मी इथे स्वच्छ पाण्याने मिरच्या धुवून घेतलेल्या आहेत आणि नीट करून घेते आहे बघा. आणि आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ही मिरच्या जर अशाच आपण काढल्या तर त्याचे तुकडे तुकडे तसेच राहतात. त्यामुळे मी मिरच्या अशा प्रकारे कट करून घेत आहे. 2 ते 3 मिरच्यांचे तुकडे करून घेत आहे. याने काय होईल, मिक्सरमध्ये आपण भांडे टाकल्याने मिरच्यांचा ठेचा एकदम असा बारीक निघेल. नाहीतर मिरच्यांचे तुकडे तसेच राहतात त्यामुळे. आणि भाजायलाही ते लवकर भाजतात, छान भाजतात. त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे मिरच्या कट करून घ्यायच्या आहेत. आता ही मिरच्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत छान अशा. आपल्याला मिडियम गॅसवर मिरच्या भाजायच्या आहेत, छान अशा परतून घ्यायच्या सतत. मिरच्या लवकर भाजण्यासाठी यामध्ये थोडंसं आपल्याला तेल टाकायचं आहे. इथे तेल टाकते थोडंसं. अशा मिरच्यांना चटके बसतील लवकर आणि पटपट अशा भाजतील बघा. अशा किती छान अशा लवकर भाजत आहेत मिरच्या. मी थोडंसं मीठ टाकते. मिठाने पण आपल्या मिरच्या लवकर भाजल्या जातील. मेथीची भाजी, शेपूची भाजी, आमटी, चटणी वगैरे काहीही करायचं म्हटलं की ठेचा लागतो. आणि असा ठेचा करून जर आपण टाकला तर खूप चविष्ट होते. मी यामध्ये थोडेसे लसणाच्या पाकळ्या टाकत आहे. आपल्या मिरच्या भाजत आल्या की थोडेसे आपल्या लसणाच्या पाकळ्या टाकायच्या त्यामध्ये आणि जिरं टाकायचं आहे. मिरच्या बघा भाजलेल्या आहेत. आता म्हणजे साधारण आहेत की आपल्याला टाकून द्यायचं. 20% भाजायच्या राहिल्या म्हटलं की त्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचं आहे लसूण आणि जिरं. बघा अशा प्रकारे आपल्या मिरच्या भाजलेल्या आहेत छान अशा. अशा प्रकारे आपल्याला दाबून घ्यायचं. याने काय होईल, मिरच्यांना चटके असे लवकर बसतील, म्हणजे लवकर भाजल्या जातील मिरच्या. अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे एक वेळेस असा तुम्ही नक्की ठेचा करून बघा. व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा चॅनलला. आता आपण साईडला मिरच्या ठेवू 5 ते 6 मिनटं थंड होण्यासाठी. थंड झालं की आपण याचा ठेचा काढून घेऊ. चला तर आपण आता याचा ठेचा काढून घेऊ. 6 मिनिट झालेले आहेत. आता मिक्सर भांड्यामध्ये मिरच्या सर्व काढून घेते. चला तर आपण आता याच्यामध्ये कोथिंबीर घालायची भरपूर. कोथिंबीरने छान लागतो ठेचा. बघा किती छान असा बारीक आपला ठेचा निघलेला आहे छान. तर यामध्ये आपण जिरं पावडर घालू 1 चम्मच आणि मीठ टाकू थोडं. आपण तेव्हा अगोदरही टाकलं होतं थोडंसं, पण आता थोडंसं आणखीन थोडंसंच टाकलं होतं त्यावेळेस. आता थोडंसं टाकू आपण. याला मस्त असं वाटीमध्ये काढून घेऊ. तुम्ही यामध्ये तेलाचा तडका करून टाकला की ठेचा हा खूप छान लागतो जेवताना. असा ठेचा 8 ते 10 दिवसाचा ठेचा राहतो. बिलकुल ठेचाचा वास येत नाही. फ्रीजमध्ये तुम्ही 8 दिवस ठेचा हा ठेवू शकता. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.